औरंगाबादेत आज मंत्रिमंडळाची बैठक होणार। 2008 नंतर म्हणजे तब्बल 8 वर्षांनी औरंगाबादेत होणाऱ्या या बैठकीमध्ये मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अपुरे सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, मराठवाड्यात रस्त्याचं जाळं वाढवावं, औरंगाबाद हेरिटेज शहर म्हणून जाहीर करावं, पर्यटन वाढीसाठी भरीव तरतूद करावी, मराठवाड्यातील दोन्ही विद्यापीठांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशा मागण्या केल्या जात आहेत। यापैकी नेमक्या कोणत्या अपेक्षा पूर्ण होणार आणि मराठवाड्याच्या पदरी नक्की काय पडणार, मराठवाड्यासाठी नक्की काय घोषणा होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। औरंगाबादमध्ये आज होणाऱ्या कॅबिनेटमध्ये मराठवाड्यातला मुसळधार पाऊस आणि पुरामुळे झालेलं नुकसान आणि त्याची भरपाई यावर चर्चा होणार असल्याची माहिती कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली आहे। पूर आलेल्या जिल्ह्यात जिथे 50% जास्त नुकसान झालं आहे तिथल्या नुकसानीचा अहवाल दिला जाणार आहे। त्यानुसार करता येईल तेवढी मदत राज्य सरकार करणार असल्याचं पांडुरंग फुंडकर यांनी सांगितलं। बीडमध्ये रविवारी आलेल्या महापुरानंतर रात्री पावसानं विश्रांती घेतली आहे, त्यामुळे पुराचा जोर कमी झालाय। बिंदुसरा नदीपात्रालगत असणाऱ्या वस्त्या, गावं यामध्ये शिरलेलं पाणी हळूहळू कमी झालं आहे, त्यामुळे महापुरानं गडबडून गेलेल्या बीडकरांचं जनजीवन पूर्वपदावर येऊ लागलंय। दरम्यान या पावसानं पाटोदा, चौसाळा या भागातील 5 ते 6 गावांचा अजूनही संपर्क तुटलेलाच आहे। बीड जिल्ह्यात रविवारी पहाटे मुसळधार पाऊस झाला। अंबेजोगाई, धारूर, पाटोदा या भागात अतिवृष्टी झाली, त्यामुळे अनेक नदींना महापूर आलं। लातूर जिल्ह्यात पाऊस थांबलाय, पण अनेक धरणांचे दरवाजे उघडल्यामुळे बहुतांश नद्यांना पूर आलाय। तेरणा, मांजरा, तावरजा, रेना, तिरू नद्यांनी रौद्ररूप धारण केलंय। अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरलंय, त्यामुळे नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलंय। औसा, रेणापूर, निलंगा आणि जळकोटमधल्या गावांमधल्या सुमारे 1000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। पुराचं पाणी पुलावर आल्यानं छोटे मोठे मार्ग बंद झाले आहेत, अनेक गावांचा संपर्कही तुटलाय। लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीकाठच्या गावात अजूनही काही पूर परिस्थिती कायम आहे। काल निलंगा तालुक्यातील कर्नाटक सीमेवर असलेल्या हालसी तुगाव या गावाला मांजरा नदीच्या पाण्यानं वेढा दिला होता, मात्र एनडीआरएफच्या पथकानं बोटीच्या माध्यमातून जवळपास 100हून अधिक नागरिकांना सुखरूप बाहेर काढलं। या नागरिकांना गावातीलच देवीच्या मंदिरात ठेवण्यात आलं होतं। 2 दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यानं बऱ्याच अंशी पूर परिस्थिती आता ओसरली आहे। मांजरा धरणातील पाण्याची आवकही मंदावली आहे, पण पुन्हा आवक वाढली तर पूर परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण होण्याची भीती आहे। तिकडे माकणी येथील निम्न तेरणा धरण 100% भरलंय, त्यामुळे या धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे। परिणामी तेरणा नदीकाठच्या औसा आणि निलंगा तालुक्यातील गावांना पुन्हा एकदा पुराचा धोका होऊ शकतो, त्यामुळे तेरणा नदीकाठच्या ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाला केलं आहे। दुष्काळाच्या झळा सोसलेल्या जालना जिल्ह्यातही पावसानं सरासरी ओलांडली आहे। वार्षिक सरासरीच्या 110% जास्त पाऊस जिल्ह्यात झालाय। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यामुळे सुटला आहे। 7 मध्यम आणि 57 लघु प्रकल्पांमध्ये 72% जास्त पाणीसाठा झाला आहे। अजूनही काही ठिकाणी रिमझिम सुरूच आहे, त्यामुळे शेतीची कामं खोळंबली आहेत। उशिरा का होईना पण अखेर नंदुरबार शहरासह तालुक्यात सोमवारी संध्याकाळी मुसळधार पावसाला सुरुवात झाली। सुमारे 1 तास पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचलं, तर ग्रामीण भागात या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला। नवापूर तालुक्याच्या पूर्व पट्ट्यात जोरदार पाऊस झाल्यानं रंगोली नदीला पूर आला। या भागातल्या नदी नाल्यांना या वर्षातला पहिला पूर या पावसामुळे आला। खरीप हंगाम वाया गेल्यानं या पावसामुळे रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित झाल्यात। मुंबई महापालिकेच्या आरक्षणाच्या सोडतीत अभूतपूर्व फेरबदल झाले आहेत। मुंबईतल्या अनेक दिग्गज नगरसेवकांना आपले प्रभाग गमवावे लागले आहेत। ज्यांचे वॉर्ड गायब झाले आहेत अशांच्या यादीत काँग्रेसचे प्रवीण खेडा, देवेंद्र आंबेडकर, शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर, शीतल म्हात्रे आणि मनसेच्या संतोष धुरींचा समावेश आहे। अनेक नगरसेवकांचे प्रभाग फुटले आहेत, तर शहरातील 7 नगरसेवकांचे वॉर्ड रद्द झाले आहेत। तर उपनगरात 7 नगरसेवक वाढणार आहेत। अनुसूचित जातींसाठी 15 वॉर्ड आरक्षित आहेत, तर उपनगरात 7 वॉर्ड वाढले आहेत। आगामी ठाणे महापालिका निवडणुकीसाठी राज्य सरकारनं 4 प्रभागांची पॅनल पद्धत आणली आहे, पण या पद्धतीला न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे। ही पॅनल पद्धत असंवैधानिक, अन्यायकारक आणि पक्षपाती करणारी असून बलाढ्य पक्षांच्या फायद्यासाठी आहे। अपक्ष उमेदवारांवर अन्याय करणारी असल्यामुळे ती रद्द करण्यात यावी अशी याचिका ठाण्यातील शैलेश कर्णिक आणि वसंत गुरव यांच्या वतीनं ॲडव्होकेट ओमकार राजूरकर यांनी दाखल केली आहे।
मुंबई गोवा महामार्गावरच्या पळसपे ते इंदापूर रस्त्याच्या ठेकेदाराला बदलण्याचा निर्णय अखेर घेण्यात आला आहे. पळसपे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातल्या रुंदीकरणाचं काम मागील 5 वर्षांपासून सुरू आहे. मात्र अजूनही ते पूर्ण झालेलं नाही. अशातच रस्त्यावरच्या खड्ड्यांचा वाहन चालक आणि प्रवाशांना प्रचंड त्रास होतोय. ही बाब लक्षात घेऊन या कामाचा ठेकेदार बदलण्याचा निर्णय अखेर घेण्यात आला आहे. दरम्यान मुंबई गोवा महामार्गावरच्या उर्वरित इंदापूर ते झारापर्यंतच्या कामाचे 6 टप्पे करण्यात आले आहेत. त्यातल्या काहींच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यात. हे काम 2018 पर्यंत पूर्ण होईल असा दावा केंद्रीय अवजार उद्योग मंत्री अनंत गीते यांनी केला आहे. पालघर जिल्ह्यातल्या वाडामधल्या खंडेश्वरी नाका इथल्या आदिवासीच्या विविध मागण्यांसाठी विविध संघटनांनी एकत्रितपणे आंदोलन केलं. यावेळी भिवंडी वाडा मनोर महामार्ग रोखून धरण्यात आला. नंतर आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या घराला घेरावही घालण्यात आला. दरम्यान मंत्री सावरा बाहेर असल्यानं त्या आंदोलनस्थळी येत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला. या आंदोलनामध्ये जवळपास 20,000हून अधिक आदिवासी सहभागी झाले होते. नाशिक शहराला डेंग्यूचा विळखा बसू लागला आहे. गेल्या महिनाभरात शहरात डेंग्यूचे 550 संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता शहरात डेंग्यूची उत्पत्ती करणाऱ्या इमारतीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. नाशिक महापालिकेनं स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे सध्या डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शहरातील कचरा वेळेवर उचलला जात नसल्यामुळे जंतुनाशक फवारणीमध्ये होणारी दिरंगाई आणि शहरातील नवीन बांधकाम अशा विविध कारणांमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत चाललाय. तर नवरात्रोत्सवाच्या काळात शहरात विशेष मोहीम राबवून डेंग्यूवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या साथीमुळे सध्या पुणेकर बेजार झालेत. मात्र या आजारांमुळे शरीराच्या विविध अवयवांवर परिणाम होत असल्याचंही चित्र आहे. या आजारांचा विषाणू एकसारखाच असून त्यामुळे ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, सांधेदुखी अशी लक्षणं दिसून येत आहेत. मात्र डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांच्या हृदय आणि यकृत तसंच मेंदू यासारख्या अवयवांवरही परिणाम होत असल्याचं समोर येत आहे. डेंग्यूच्या रुग्णांमध्ये प्लेटलेट्सचं प्रमाण कमी होत असल्यानं रक्तस्राव होऊन विविध अवयवांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचं डॉक्टर सांगत आहेत. डेंग्यूच्या रुग्णांना सतत काही तासानंतर प्लेटलेट्सचं प्रमाण तपासणं आवश्यक आहे. तसंच आजाराची लक्षणं दिसल्यानंतर लवकरात लवकर वैद्यकीय उपचार करून घेणं आणि पथ्य पाळण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. नंदुरबार जिल्ह्यामधल्या नवापूर तालुक्यामधल्या खेकडा गावात 41 जणांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. त्यापैकी 21 जणांची प्रकृती जास्त खालावल्यानं त्यांना नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 3 दिवसांपूर्वी गावात गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या 28 होती, ती आता 41 झाली आहे. दरम्यान गॅस्ट्रोची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा कमी दाखवण्याकरता प्रशासनानं खासगी रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांची मोजदाद केली नसल्याचा आरोप गावकरी करत आहेत. मराठा क्रांती मूक मोर्चाला साताऱ्यामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला. पुणे बंगळुरू महामार्गावर वाहनांच्या सुमारे 10 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. दरम्यान मोर्चामध्ये उदयनराजे भोसले, पालकमंत्री विजय शिवतारेंसह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे देखील सामील झाले होते. सुरक्षेसाठी 4,000 पोलीस तैनात करण्यात आले होते. कराड, रहिमतपूर, कोरेगाव, खंडाळा, वाई, महाबळेश्वर, मेढा आणि परळी या भागांसह पुण्याकडून काही लोक या मोर्चात सहभागी झाले होते. शिवसेनेनं मराठा आरक्षणाला मनापासून पाठिंबा दिलेला नाही. मराठ्यांचे प्रचंड मोर्चे बघून त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आणि म्हणूनच ते पाठिंबा देत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केलाय. एवढे मोर्चे निघूनही मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत सरकार गंभीर नसल्याची टीकाही त्यांनी केली. ओबीसी समाजानं मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी मन मोठं करावं, त्यासाठी ओबीसी समाजानं ॲडजस्टमेंट पॉलिसी ठेवली पाहिजे असं आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि मंत्री महादेव जानकर यांनी केलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामनामधून केलेल्या टीकेला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे शेषनाग नाही ते तर कालिया आहेत अशी जहरी टीका विखे पाटील यांनी केली आहे. उद्धव यांनी मला गांडूळ म्हटलं, मात्र गांडूळ या शेतकऱ्याचा मित्र असतो हे त्यांना माहिती नसेल असा पलटवार विखेंनी केला आहे. मराठा मोर्चानंतर आता छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. तपोवन परिसरातील लक्ष्मीनारायण मंदिरापासून या मोर्चाला सुरुवात झाली. राज्यभरातून भुजबळ समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले होते. नाशिकचे रस्ते मोर्चाच्या गर्दीनं भरून गेले होते. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात रविवार सोमवार असं 2 दिवस आंदोलन करण्यात आलं. खासदार विनायक राऊतही या आंदोलनात सहभागी झाले होते. अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात आंदोलन तीव्र करण्यासाठी आता फुकुशिमामधले लोकप्रतिनिधी जैतापूरला येणार आहेत. याबाबतची माहिती विनायक राऊत यांनी दिली आहे.
जपानमधली अणुऊर्जा किती वाईट आहे हे तिथले खासदार पटवून देणार आहेत. सत्तेतली शिवसेना या आंदोलनात सक्रिय आहे. आमदार राजन साळवीही या आंदोलनात सहभागी झाले होते. प्रकल्प रद्द होईपर्यंत शिवसेना या आंदोलनाचा भाग असेल, असं राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं. वेगळ्या विदर्भाची चळवळ पेट घेणार असं वाटत असतानाच या चळवळीतील दोन मोठमोठ्या नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. या आंदोलनाबाबतच्या काही मुद्द्यांवर विदर्भवादी नेते ॲडव्होकेट श्रीहरी अणे यांच्याशी मतभेद असल्याचे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते वामनराव चटप यांनी म्हटलंय. त्यामुळे चळवळ सुरू होण्याआधीच निष्प्रभ ठरण्याची चिन्ह आहेत. विदर्भ मिळविण्याकरता निवडणुकीचा मार्ग आपल्याला मान्य नसल्याचं चटप यांनी म्हटलं आहे. तर विदर्भ राज्य आंदोलन समितीनं मात्र आंदोलनाच्या माध्यमातूनच विदर्भ मिळवू असं सांगत अणे यांच्या भूमिकेला विरोध केला आहे. मुंबईत 2 ते 31 ऑक्टोबरपर्यंत ड्रोन, पॅराग्लायडर, रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअरक्राफ्टवर मुंबई पोलिसांनी बंदी घातली आहे. सर्जिकल स्ट्राईकनंतर गुप्तचर यंत्रणांनी देशातील महत्त्वाच्या शहरातील पोलिसांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यानं मुंबईवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. हवाई मार्गाने हल्ले होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांकडून प्रत्येक एअरक्राफ्टवर नजर ठेवली जाणार आहे. ड्रोन बाळगणाऱ्यांवर आणि विकणाऱ्यांची माहिती एकत्र केली जात आहे. हे हल्ले ड्रोन, पॅराग्लायडर, रिमोट कंट्रोल, मायक्रोलाईट एअरक्राफ्ट किंवा हवाई क्षेपणास्त्राद्वारे होऊ शकतात, असा इशारा देण्यात आला आहे. नागपूरमध्ये एका व्यक्तीला शेपूट असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शेपूट असलेला 18 वर्षांचा तरुण भरती झाला होता. 19-20 सेंटीमीटर लांब असं शेपूट या तरुणाला त्याच्या जन्मापासूनच होतं. त्याच्या पालकांनी त्याचं नाव मारुती असं ठेवलं होतं. लहान होता तोवर ठीक होतं, पण मारुतीला आता या शेपटाचा त्रास व्हायला लागला. अखेर नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्याला भरती करण्यात आलं. इथे हे शेपूट समूळ कापण्यात येणार आहे. शेपूट काढण्यात आल्यानं त्याच्या आरोग्यावर कोणताही परिणाम होणार नाहीये. बाळ गर्भात असताना फॉलिक ॲसिडचं प्रमाण कमी झालं की असे परिणाम गर्भावर होतात, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. मात्र हा प्रकार फारच दुर्मिळ असल्याचं डॉक्टरांनी मान्य केलं आहे. बुलढाणा जिल्ह्यामधल्या चिखली इथल्या ज्येष्ठ नागरिकांनी देशाच्या रक्षणासाठी स्वखर्चातले पैसे जमवून 11,000 रुपयांचा निधी जमवलेला आहे. देशाच्या संरक्षण सिद्धतेसाठी प्रचंड मोठा हा खर्च होतो. त्यासाठी देशातल्या प्रत्येक नागरिकांना दररोज 1 रुपया याप्रमाणे 365 दिवस पैसे जमा केले तर 120 कोटी लोकसंख्येच्या या देशात दरवर्षी 36 लाख कोटी जमा होतील. त्यातून भारतीय सैन्य अधिक सक्षम करणं सोपं होईल. म्हणून प्रत्येक नागरिकांना दररोज 1 रुपया देशासाठी जमा करण्याचं आवाहन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी केलं होतं. त्यांच्या या आवाहनाला सर्वात प्रथम चिखलीतल्या ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. इतरांनीही अशाच प्रकारे दररोज 1 रुपया जमवण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या योजनेअंतर्गत यंदा 10,000 कोटीपेक्षा जास्त खर्च वेगवेगळ्या माध्यमातून केला जाणार आहे. नरेगाव माध्यमातून 60% खर्च, जलसंधारण, कृषी संलग्न कामावर खर्च केला जाईल. सिंचन विहीर, शेततळी, गावतलाव, कंपोस्ट, जलयुक्त शिवार, फळबाग विकास कार्यक्रम यात असेल. राज्यातल्या बातम्यांनंतर आता बघूया देश-विदेशातल्या महत्त्वाच्या बातम्या झटपट. सणासुदीच्या तोंडावर रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर उर्जित पटेल आज गृह कर्जदारांना दिलासा देतात का याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात. सरकार आणि रिझर्व्ह बँकेनं एकत्र येऊन स्थापन केलेल्या पतधोरण निश्चिती समितीच्या माध्यमातून आज पहिलं पतधोरण जाहीर होणार आहे. काल दुपारी या पतधोरण निश्चिती समितीची पहिली बैठक झाली. त्यात देशातील महागाई, विकास दर आणि व्याजाचे दर याची उत्तम सांगड कशाप्रकारे घालता येईल यावर चर्चा झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. या चर्चेनंतर आज दुपारी 2:30च्या सुमारास डॉक्टर उर्जित पटेल पतधोरणाचा आढावा घोषित करतील. बँकिंग क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या मते व्याजाच्या दरात कपात होण्याची शक्यता अत्यंत कमी असली तरी शेअर बाजारानं आशा सोडलेली नाही. बाजार तज्ज्ञांच्या मते उर्जित पटेल यांना व्याजाच्या दरात 0.5% कपात करण्याची संधी आहे. पण ही संधी ते आता घेतात की डिसेंबरच्या पतधोरणाच्या वेळी व्याजाच्या दरात कपात करतात याकडे बाजाराचे लक्ष आहे. पंजाबमध्ये पुणे जम्मू झेलम एक्सप्रेसचे 9 डबे घसरले आहेत. पंजाबमध्ये जालंधर आणि लुधियाना या 2 महत्त्वाच्या शहरांदरम्यान असणाऱ्या पिल्लोरमध्ये हा अपघात झाला. अपघातात 2 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी मदत कार्यासाठी दाखल झाले. पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.
जपानचे योशिनोरी ओशुमी यांना यंदाचा वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झालेला आहे. मानवी शरीरातल्या आत्मसंरक्षणात पेशी दुबळ्या होण्याची प्रक्रिया आणि त्यांच्या घटकांचा फेरवापर यावर अत्यंत मूलगामी संशोधन ओशुमी यांनी केलं आहे. ऑटोफॅगी म्हणजेच सेल्फ इटिंग अशा प्रक्रियेचे नाव आहे. या संशोधनामुळे कर्करोग, पार्किन्सन आणि टाईप 2 मधुमेह हे आजार समजून घेण्यात मदत होत असल्याचं नोबेल कमिशननं म्हटलं आहे. ओशुमी टोकियो इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये 2009 सालापासून प्राध्यापक आहेत. नोबेल पुरस्कारांची घोषणा वैद्यकशास्त्राच्या पुरस्कारापासून होते. $9,33,000 अमेरिकन डॉलर्सचा हा पहिला पुरस्कार आहे. उत्तर अफगाणिस्तानातल्या कुंडूज शहरात तालिबानने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची अफगाण फौजेनं तयारी केली आहे. रविवारी मध्यरात्रीपासून तालिबाननं शहरात घुसखोरी सुरू केली आहे. शहराच्या अनेक भागात चकमकी झडत असल्याचं कुंडूज पोलिसांनी सांगितलं आहे. संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की मून यांनी स्वित्झर्लंडच्या जिनिव्हामध्ये हिबाकुशा या झाडाचं रोप लावलं आहे. हिबाकुशा हे 1945 साली हिरोशिमावर झालेल्या अणुहल्ल्यातून बचावलेलं एकमेव झाड आहे. जिनिव्हामध्ये मून यांनी या झाडाची दुसरी पिढी रुजवली. मॅथ्यू चक्रीवादळामुळे क्युबामध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. कॅरेबियन समुद्रामध्ये गेलेल्या 9 वर्षांमध्ये आलेलं हे सर्वात मोठं वादळ आहे. हैती आणि जमैकाच्या किनाऱ्यांनाही ताशी 230 किलोमीटर वेगानं घोंगावत येणारं हे वादळ धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येते. उपग्रहाने पाठवलेल्या चित्रांवरून मॅथ्यू चक्रीवादळाचा हैतीच्या किनाऱ्यांना सर्वाधिक धोका असल्याचं अनुमान काढण्यात आलंय. वादळामुळे हैतीच्या किनाऱ्यावर जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे किनाऱ्यावर राहणाऱ्या 2000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.